सर्वप्रथम जगाला शांतीचा व समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, फुलवाडी भूषण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक लोकराजा शाहू महाराज, निरक्षर असूनही चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून वावरणारे संत गाडगे बाबा, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव म्हणणारे अण्णाभाऊ साठे, आणि जो समाज अंधारात चिखलात रुतून बसलेला होता त्या समाजाला बाहेर काढण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर संविधान तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत तुकोबाराया, होऊ शकत आहे म्हणणारे काशीरामजी. आणि ह्या समस्त महापुरुषांना ज्या ज्या महामातांनी ह्या जमिनीवर आणलं त्या महामाता म्हणजे ज्या माझ्या आदर्श आहेत त्या महामाता म्हणजे माता जिच्या कुशी स्वराज्याचं स्वप्न जन्मास आलं ते म्हणजे माता जिजाऊ, माता पांढऱ्या घोंगड्यावरती बसून राज्य चालवणाऱ्या अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि 7 फरवरीला ज्या त्यागमूर्ती माऊलीचा जन्मदिन होता अशा माझ्या माता रमाई, ह्या समस्त महामातांना मी विनम्र अभिवादन करते. आणि आज बहुजन संघटक ह्या पेजवर मला ऑनलाईन इथे बोलायला संधी दिली राहुल खंडेकर सरांनी, त्यांना मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करते. माता त्यागमूर्ती रमाई आणि त्यांच्या सध्या परिस्थिती मधील त्यांची सध्याची परिस्थिती ह्या विषयावर मी बोलत आहे. असं म्हणतात की कुठल्याही भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हटले जाते. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण जरी जीवनचरित्राचा आपण अभ्यास केला तर असे दिसून येते की आजच्या माता रमाई यांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. आणि आजच्या ज्या बदलत्या काळात पतीने उच्च पद मिळविले त्या पदाचा दाखला देत स्वतःला मिरविणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात. परंतु माता रमाईचा विचार केल्यास तिने जीवनभर बाबासाहेबांच्या संसारासाठी खस्ता काढल्यात, जीवनभर ती चंदनासारखी झिजली. पती शिक्षणासाठी परदेशी गेल्यानंतरही त्यांच्या पश्चात अहोरात्र परिश्रम करून माता रमाईने संसाराचा गाडा ओढला. अशा ह्या माता रमाईचा जन्म 7 फरवरी 1897 रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनन या खेडेगावातील रुक्मिणी आणि भिकू धोत्रे ह्या दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला. तिचे बालपणीचे नाव तसे भागीरथी होते. भागीरथी, तिच्या 2 बहिणी अक्का आणि गौरा आणि लहान भाऊ शंकर असे त्यांचे गरीब कुटुंब होते. परंतु ते प्रामाणिक कुटुंब होते. आणि त्यांचं काही वर्ष एकाएकी रुक्मिणी आणि भिकू धोत्रेंचा म्हणजे दोघांचाही मृत्यू झाला आणि भागीरथी म्हणजे रमा ही पोरकी झाली. आणि मग अशाच पोरकी झालेल्या भावांना ती शंकर आणि गौरा यांची ती आई बनली. आणि त्या दोघांच्या हरवलेल्या छत्रछाया त्यांचं हरवून गेलं होतं त्या सगळ्यांना हीच आई बनून त्यांचं पालन पोषण करायला लागली. आणि मग रमाईला अशातच त्यांचे मामा त्यांना मुंबईला घेऊन गेले आणि तिथे मग त्यांचा घेऊन गेल्यानंतर तेव्हा आई गेली तेव्हा रमाई मात्र फक्त 8-9 वर्षाची होती. आणि त्या काळामध्ये बालविवाह होत असे. आणि तेव्हा 8-9 वर्षाच्याच रमा असताना त्यांचं लग्न भीमरावांसोबत झालं. भीमरावाचे वडील रामजी सुभेदार हे सुद्धा त्यावेळी सर्वात लहान असलेल्या भिवासाठी मुलगी बघत होते. आणि तेव्हा भिवाचे वय होते 15 वर्ष. नुकतीच मॅट्रिकची परीक्षा पास झालेला हा पहिलाच त्या समाजातील मुलगा होता. आणि पास झालेला हा रामजी सुभेदारांना जेव्हा मनोमन वाटायचं की भिवा खूप शिकला पाहिजे, पण दुसरीकडे लग्नाची वय संपल्यानंतर त्यांना अनुरूप वधू मिळणार नाही, ह्या विवंचनेपोटी त्यांनी आपल्या इच्छेला मुरड घालून भिवासाठी एक सुंदर मुलगी शोधू लागले. आणि एक दिवस भागीरथी ही भिवासाठी त्यांना सुयोग्य वाटली.
जशी सून हवी तशी भागीरथी ही भिवासाठी त्यांना सुयोग्य वाटली आणि त्यांनी 4/4/1906 मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये मासळी बाजारात भिवा आणि भागीरथीचं लग्न झाले. जागतिक कीर्तीचा एक विद्वान, स्वतंत्र भारताचा संविधान करता व लाखो करोडोंचा उद्धार करता आपले बाबासाहेब त्यांचे लग्न मात्र बिनभाड्याच्या मासळी बाजारात हे जगातलं एकमेव आश्चर्यच होतं असं म्हणावं लागेल. कारण मासळी बाजारातील एका चबुतऱ्यावर एक बोहला बनून नवरा नवरी चढली आणि त्यांचे लग्न झाले आणि भागीरथी ही रमाबाई भीमराव आंबेडकर बनली. लग्न लागताच रमाई ओक्साबोक्सा रडू लागल्या. मामाजवळ हंबरडा पडून रडू लागल्या. त्यावेळी रमाला समजावून सांगितलं की सुभेदार एक देव माणूस आहे आणि ह्या देव माणसाच्या घरी तू खूप सुखाने राहाशी असं म्हणून त्यांनी सुभेदारांच्या हवाले केले. मॅट्रिक पास झालेल्या भिवाला मात्र लग्नही आपल्या शिक्षणात कुठलीही बाधा बनू नये यासाठी सुनबाई हा तुझा नवरा खूप शिकला पाहिजे अशी इच्छा सुभेदारांनी बोलून दाखविली आणि सुभेदारांच्या काही दिवसानंतर पोयबावडी येथे सरकारी खोली मिळाली. त्यामुळे त्यांनी चाळ सोडून पोयबावडी येथे राहायला लागले. तिथे त्यांना 50 आणि 51 ह्या 2 खोल्या त्यांना मिळाल्या. पोयबावडीला तिथे एक खोली होती ती भीमरावासाठी अभ्यासाची होती आणि दुसरी खोली होती ती त्यांना स्वयंपाकाची खोली होती. त्यामुळे त्यांना अभ्यास करायला शांतता मिळावी म्हणून सुभेदारांनी ती रूम करून दिली आणि त्या रूमच्या ज्या खोलीत बाबासाहेब अभ्यास करायचे त्या खोलीच्या बाहेर बसून सुभेदार त्यांना राखत बसायचे. त्यामुळे आपल्या नवऱ्याच्या अभ्यासासाठी किती त्याग करतात, किती काळजी घेतात हे रमाईला समजलं आणि त्यामुळे ती सुद्धा भीमरावाच्या अभ्यासात कधी व्यत्यय येणार नाही याची ती दक्षता घ्यायची आणि अशातच भीमराव पदवी पास झाले. कारण त्या काळी भारतामध्ये विषमतावादी व्यवस्था समाजात रुजली होती. ही व्यवस्था नाकारून समतावादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अनेक क्रांतिकारक यांनी आपल्या परीने योगदान दिलेले होते आणि त्यामधील एकमेव सर्वोत्तम नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण विषमतावादी आणि अन्यायकारक व्यवस्था उलथून पाडून मानवाच्या जीवनात एक कल्पनाशक्तीच्या बाहेरचा बदल करून दिला आणि माणसाला माणसात आणलं. जगाच्या पाठीवर आपली ओळख निर्माण करण्यासाठी सर्व दारे उघडून ज्ञानाचे जीवन प्रकाशमान केले. कारण ह्या सगळ्यांसाठी त्यांच्या पाठीमागे कोण होती तर फक्त माता रमाई आणि खूप त्यासाठी बाबासाहेबांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. परिस्थितीवर मात करत सामाजिक क्रांती केली आणि ती म्हणजे कोणती तर भारताची लोकशाही. कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान संधी, समान सन्मान, समान वागणूक आणि नैसर्गिक साधन संपत्ती आणि सार्वजनिक संपत्तीवर समान हक्क यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि सर्वांसाठी पाठबळ होती ते फक्त आणि फक्त माता रमाईचं. बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीमध्ये रमाईचा हा सिंहाचा वाटा आहे, पण त्याग आणि समर्पण काय असते याचे उदाहरण म्हणजे माता रमाई. कारण रमाईने समाजाला काय दिले आणि आता रमाईने दिलेल्या योगदानाचे आम्ही काय केले हा खरोखर आज संशोधनाचा विषय आहे. संपूर्ण आयुष्य गरिबीमध्ये जगणारी रमाई आज सोन्याच्या ताईतामध्ये कशी जाऊन बसली यासाठी तिला स्वतः झिजावं लागलं, तपावं लागलं. तेव्हा कुठे बाबासाहेब हे उजळून निघाले. रमाईच्या त्यागाने मात्र आज आम्ही समाजामध्ये बघत आहोत काय दिसते आपल्याला तर रमाईच्या त्यागाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने शिकलेल्या महिला आपल्या पतीला सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ देत नाहीत, स्वतः काही मेहनत करत नाहीत आणि फळाची मात्र अपेक्षा करतात. ही मानसिकता आजच्या महिलांची झालेली दिसून येते. आपण करतोय त्या श्रमाचा, मेहनतीचा आपल्याला काहीच फायदा नाही असे असूनही आपल्या पतीला मानसिक बळ देऊन सामाजिक कार्य व शिक्षणापासून एकाही शब्दाने दूर करण्याचा प्रयत्न रमाईने केला नाही. आजचा विचार केला तर नवऱ्याला सामाजिक कार्यापासून दूर ठेवणाऱ्या महिला भरपूर आपल्या समाजामध्ये दिसतात. तुम्ही सामाजिक काम केले तर काय फायदा असं म्हणून नकारात्मकता बनणाऱ्या आजच्या महिला आहेत. रमाईमुळे त्या सक्षम झाल्या आणि रमाईने केलेला त्याग आणि बलिदान यापासून आजही महिला अज्ञानी आहेत.
त्यामुळे आजच्या महिलांनी सुद्धा रमाईच्याकडून धडा शिकण्याची खूप गरज आहे. माता रमाई ह्या अडाणी होत्या, परंतु त्या अशिक्षित होत्या, परंतु अज्ञानी नव्हत्या. ती ज्ञानी होती, म्हणूनच कोणीही कुरकुर न करता जगातील एकमेव विद्वानाबरोबर संसार केला आणि कोणत्याही समस्याची त्यांनी जाणीव होऊ दिली नाही. त्या किती करावा, कसा करावा याचे एकमेव उदाहरण म्हणजे माता रमाई आहे. कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की माता रमाईचे 4 मुलं त्यांनी मातीत टाकले. पहिला मुलगा होता यशवंत, तोच फक्त तेवढा जिवंत राहिला आणि बाकीचे 3 मुलं त्यांनी आपल्या हाताने मातीत गाडले. एवढं मोठं दुःख मात्र माता रमाईने सहन केलं. पण आता आपण बघतो की आमच्या समाजामध्ये एखादीला आता 1-2 मुलंच असतात, परंतु काय एखाद्या मुलाला नुसतं सर्दी खोकला झाला तरी ती आकाश पाताळ एक करते आणि मुलाला दवाखान्यात घेऊन जा म्हणून आपल्या नवऱ्याच्या मागे लागत असते. परंतु तेव्हा तर बाबासाहेब घरी नसताना सुद्धा त्यांच्या पाठीमागे, ते परदेशात असताना त्यांची मुले दगावली आणि त्या सगळ्या मुलांचं दुःख ही माता एकटीने सहन करून त्या मातेने सगळे म्हणजे दुःखाचा त्यांनी लहानपणापासूनच दुःख पाहत राहिल्यात. प्रत्येकाचे मृत्यू त्यांनी बघितले, स्वतःच्या मुलांचे सुद्धा मृत्यू बघितले. एवढी मोठी सहनशक्ती ह्या माता रमाईमध्ये होती आणि आम्ही मात्र आज मातेच्या त्यागामुळेच जिकडे तिकडे आम्ही आमच्या सुखाचा विचार करत असतो. त्यामुळे खरोखर आज माता रमाईच्या एक पैलू, एक गुण त्यांचं बघितलं तर आम्ही काय शिकावं, कसं शिकावं, खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण माता रमाईचा मी थोडस त्यांच्या काय म्हणतात त्याला एक प्रसंग मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षणासाठी जेव्हा त्यांना पैसे नव्हते, तेव्हा त्यांना एक शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या शिष्यवृत्ती घेऊन ते काही पैसे त्याच्यातले म्हणजे 1662 रुपये हे त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती आणि त्याच्यातनं काही पैसे त्यांनी माता रमाईला दिले आणि बाकी ते आपल्या अमेरिकेला जायसाठी ते तयार झाले. त्यांनी फार मोठं कठोर मन करून मात्र त्यांनी माता रमाईला भीमरावांना त्यांनी निरोप दिला आणि त्यामुळे ते न्यूयॉर्कला 2020 जुलै 1913 ते न्यूयॉर्कला पोहोचले आणि त्यांनी तिथून त्यांना पत्र लिहिलं की प्रिय रामू, मला तुझ्या कष्टाची त्यागाची जाणीव आहे. तू माझ्या पाठीशी असल्यामुळे मी प्रत्येक लढाई जिंकणार. रमाईने सुद्धा त्या पत्राद्वारे त्यांना उत्तर दिलं. रमाईला वाचता लिहिता येत नव्हतं, परंतु बाबासाहेब म्हणाले की बघ, ज्योतिबांनी सावित्रीला कसं शिकवलं, त्यामुळे तुला पत्र हे वाचता आलंच पाहिजे आणि म्हणून त्यांना लिहिता वाचायला शिकवलं आणि रमाई सुद्धा लिहू लागल्या, वाचू लागल्या आणि जेव्हा बाबासाहेबांनी पत्र पाठवलं त्याचं उत्तर रमाईने दिलं की साहेब, तुम्ही खूप शिका, खूप मोठे व्हा. मी शरीराची पंथी आणि डोळ्याची वात करून तुमच्या पाठीशी उभी राहीन. घरची चिंता करू नका. गृहत्याग करताना यशोधरा जशी सिद्धार्थ गौतमाच्या बुद्धत्व प्राप्तीच्या आड आली नाही, तशीच रमा सुद्धा बाबासाहेबांच्या शिक्षण व समाजकार्याच्या आड आली नाही. तिच्या असीम त्याग, प्रेरणा, समर्पण, जिव्हाळा, कारुण्य व कृतिशीलतेमुळेच भीमराव आंबेडकर बाबासाहेब घडले. रमाई अशिक्षित होती, परंतु ती अडाणी नव्हती. तिला अक्षरज्ञान शिकविले. ती अशिक्षित असल्यामुळे त्यांना कमीपणा वाटला नाही. तसेच उच्च विद्या विभूषित थोर पुरुषाची पत्नी म्हणून माता रमाईने कधीच नाहक गर्व केला नाही. ती बाबासाहेब रूपी ज्ञानसागराशी एक रूप राहिली, एक निष्ठ राहिली, अशीच ही माता रमाई होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अमेरिकेत गेले, तसेच लंडन मध्ये पण जाऊन त्यांनी शिक्षण घेऊन ते उच्च विद्या विभूषित झाले आणि इकडे मात्र भारतात कारुण्यमयी रमाई मात्र साहेबांच्या कुटुंबाची जबाबदारी घेत राहिली. त्यांच्या कुटुंबामध्ये इतके लोक मरण पावले की तेव्हा त्यांच्या घरामध्ये खूप सारे मेंबर्स होते, कुटुंबातले लोक होते, त्यांचा सांभाळण्याचा भार रमाईवर आला आणि कुठलीही कुरबुर न करता त्यांना पैशाच्या अभावी काम करावे लागले. त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं काम कोणतं, तर मला असं वाटतं की रमाबाई एक चांगल्या उद्योजकही होत्या. कारण त्यांना कसं समजलं की हे गोवऱ्या शेण आणून त्यातल्या गोवऱ्या बनवून विकावं आणि अशीच कल्पना त्यांच्या मनामध्ये येऊन त्यांनी शेण गोळा करून
त्या सकाळीच पहाटेला पोयबावडी ते माहीम दादर पर्यंत जात आणि तिथून त्या शेण वेचून आणत आणि त्याच्या गोवऱ्या बनवून त्या विकत असत. सरपणासाठी सुद्धा त्या सरपण घेऊन येत आणि इंधनाची आपली सोय करत असत. अशा रमाईचं म्हणजे उद्योजकता सुद्धा हा गुण त्यांच्यामध्ये होताच. आणि त्या गौऱ्या विकून बाबासाहेबांना जेव्हा मुलं जेव्हा आजारी होते, त्यांच्याजवळ पैसे नव्हते, तेव्हा त्या बाबासाहेबांना म्हणतात की साहेब घरी पैसे नाही आहेत, काही थोडे पैसे पाठवाल तर बरं होईल. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की बघ रमा, मी इकडे अन्नास मोताद आहे, माझ्या जवळ पाठवण्यास काही नाही. बाबासाहेबांची अवस्था पाहून रमाई दुःखी झाली आणि तिने कष्ट करून साहेबांना पैसे पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तिने बाबासाहेबांना 13 रुपये मनी ऑर्डर केली 13 रुपयाची आणि बाबासाहेबांना पाठवलं. कारण त्यांनी डोक्यावर गोवऱ्या घेऊन सरपण घेऊन त्या विकून त्यांनी ते थोडेसे घरा खर्चासाठी पैसे ठेवले आणि बाकीचे 13 रुपयाची मनी ऑर्डर करून त्यांनी बाबासाहेबांना पाठवली. अशी ही माता रमाई समाज वेड्या पतीची ध्येय वेडी पत्नी होती. उपचाराविना गंगाधरने रमाईच्या मांडीवर तडफडून प्राण सोडला. मृत्यू झाल्यावर गंगाधरला स्मशानात नेण्यास नवीन कपडा नव्हता. तेव्हा कार्यकर्त्यांनी जेव्हा 200 रुपयाची थैली दिली, तेव्हा ह्या स्वाभिमानी रमाईनी त्यांची ती रक्कम नाकारली. त्यांनी विनंती केली की ही पैसे आहेत, हे पैसे तुम्ही गरीब मुलांना द्या. कारण बाबासाहेब यांचे बंधू जेव्हा बाळाराम यांची मदत मिळाली, तेव्हा कुठे त्यांना तो आधार झाला. 1923 ला बाबासाहेब मुंबईला परतणार म्हणून बाळारामांनी रमाईला नवीन लुगडी घेण्यास पैसे दिले होते. परंतु रमाईने काय केलं? स्वतःसाठी काही घेतलं नाही, परंतु बाबासाहेबांसाठी मात्र एक धोतर जोडी, एक गादी, उशी आणि जेवणाचा पाट ह्या संपूर्ण वस्तू घेतल्या. आणि जेव्हा बाबासाहेब अभ्यास करून लंडनहून परत आले, तेव्हा त्यांना अशी बातमी पडली की बाबासाहेबांची बोट बुडाली. तेव्हा रमाईला एवढा विश्वास होता की माझं कुंकू फार भक्कम आहे, बाबासाहेब कधीही मला सोडून जाऊ शकत नाही. आणि खरोखरच बाबासाहेब परत आले. जी बोट बुडाली होती त्या बोटीमध्ये फक्त बाबासाहेबांची पुस्तकं होते आणि बाबासाहेब हे दुसऱ्या बोटीमध्ये होते. त्यामुळे बाबासाहेब हे सुखरूप घरी पोहोचले. 3 एप्रिल 1923 ला जेव्हा बाबासाहेब बॅरिस्टर म्हणून मुंबईला परतले, तेव्हा मुंबई बंदरात त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. आणि त्याच्या सत्कारासाठी रमाईने सुद्धा जायचं ठरवलं, परंतु तिच्या जवळ नेसायला चांगली साडी सुद्धा नव्हती. तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना भेट दिलेला एक पटका, जरीचा पटका होता. तो जरीचा फेटा घालून रमाई बाबासाहेबांना भेटायला गेली. तेव्हा त्या सत्कारासंबंधी बाबासाहेबांची सुद्धा नजर रमाईला शोधतच होती आणि सगळ्यात शेवटी होती. दुसरी बाई असती तर काय म्हटलं असतं? माझा नवरा आलेला आहे, मला इतक्या दिवसांनी आलेला आहे, मला पहिले जाऊन भेटू द्या. पण रमाईने तसं केलं नाही. ती सगळ्यात शेवटी राहिली. तिने पहिल्यांदा कार्यकर्त्यांना भेटू दिलं. आणि जेव्हा हे सगळं बघत असताना साडी म्हणून फेटा घातलेल्या रमाईला जेव्हा बाबासाहेबांनी बघितलं, तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यातनं पाणी आलं. कारण ते कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांनी रमाईला ती आपली बहीण मानत होते. आणि तेव्हा त्यांनी बाबासाहेबांनी जेव्हा तो फेटा आणला, तेव्हा तो फेटा बघून खरोखर बाबासाहेबांना खूप वाईट वाटले. कारण ह्या माऊलीकडे फाटल्या कपड्यांशिवाय काहीच नव्हतं. नुसत्या लुगड्यांना ठिगळं घालून बिचारी ती घालत होती. पण बाबासाहेबांना भेटायला जायचं म्हटलं तर एक चांगला लुगडं पाहिजे होतं, पण तिच्या जवळ नसल्यामुळे ती तो फेटा लावून गेली. जेव्हा बाबासाहेब विदेशातून आले, तेव्हा विदेशातनं त्यांनी पुस्तकाशिवाय काहीच आणलेलं नाही. ते फक्त आणि फक्त पुस्तकं घेऊन आले. तरी सुद्धा रमाईने कुठलीही तक्रार केली नाही. ती कधी त्यांच्याशी भांडली नाही. तिने आपला संयम ढळू दिला नाही. कधी कष्टाची पर्वा केली नाही. कारण बाबासाहेबाच्या दिव्याची वात बनून ती जीवनभर जळत राहिली आणि झिजत राहिली. कारण आणि आताच्या मुली म्हटल्या तर समजा एखाद्या विदेशातनं एखादा आलं तर आम्ही म्हणतो माझ्यासाठी काय आणलं म्हणून पत्नी त्याच्या पाठीमागे लागते. परंतु त्यांना माहित होतं का बाबासाहेब पुस्तकाशिवाय काहीच आणू शकत नाही आणि त्यांनी फक्त आणि फक्त पुस्तकच आणले. दुसरी काही भेटवस्तू त्यांना आणली नाही. तरी पण रमाबाई मात्र कुठलीही तक्रार न करता बाबासाहेबांना साथ देत राहिले. असं आता समाजामध्ये बघितलं की आपल्याला असं दिसते की आमच्या घरच्या पुरुषांनी फक्त कुटुंबाकडेच लक्ष दिलं पाहिजे, आपल्या बायको पोरांकडेच लक्ष दिलं पाहिजे.
परंतु बाबासाहेबांनी पत्नीसाठी आणि आपल्या मुलांसाठी कधीच काही आणलं नाही, फक्त पुस्तकं विकत घेतले. तरी पण रमाईने दारिद्र्याचं रडगाणं न गाता कौशल्य आणि हसतमुखाने संसार केला. पतीच्या शिक्षणात आणि समाजकार्यात अडसर ठरली नाही, भौतिक सुखात अडकली नाही. रमाईने बाबासाहेबांना समाजासाठी मोकळे सोडले होते. संसारात तर कधी त्यांनी अटकवलंच नाही. घरची संपूर्ण कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदारी माता रमाईनी समर्थपणे पार पाडली. रमाई ही इतकी शिलवान होती, तिने कधीच कुणाकडे हात पसरला नाही. एकदा असंच रमाई बाबासाहेबांना म्हटले की नवऱ्याने कधीतरी संसाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. तेव्हा बाबासाहेब सरळ बाजारात गेले पिशवी घेऊन आणि भाजीच्या 12 जुड्या आणि बोमलाच्या 150 कांड्या घेऊन आले. तेव्हा रमाई त्यांना हसल्या की तुम्हाला साधं व्यवहार सुद्धा जमत नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मला बायकोशी कसं वागावं हे कळत नाही, परंतु माझं पुस्तकाशी मात्र फार जमते. असे हे पुस्तक वेडे बाबासाहेब रमाईला पती म्हणून लाभले आणि म्हणून माता रमाईला खूप बाबासाहेबांचा गर्व होता. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी एक स्वतंत्र संघटना सुद्धा उभारली होती आणि त्याचे नेतृत्व माता रमाईने केले होते. समाज समता संघाने रोटी बेटी परंपरा उठविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जेवणाचे आयोजन केले होते आणि बाबासाहेबांच्या घरी सुद्धा जेवणाचं आयोजन केलं होतं आणि त्यामुळे रमाईने उत्तम अशी व्यवस्था करून त्या लोकांना त्यांनी चांगलं पोटभर जेवण दिलं होतं. त्यांनी कधीच बाबासाहेबांच्या यशातच त्यांनी आपलं सुख मानलं, कारण ती दागदागिन्यासाठी कधीच तिने हट्ट केला नाही. पती हाच माझा दागिना आहे असं ती मानत होती, कारण माझा दागिना म्हणजे माझं कुंकू. साहेबांच्या पदव्यांची माळ हीच माझ्या खऱ्या हिऱ्या मोत्यांची माळ, हेच माझे दागिने आहेत असं ती म्हणायची. कारण जेव्हा रमाई पाण्याला जायची, समाजामध्ये वावरायची, तेव्हा आजूबाजूच्या बायका त्यांना हसायच्या, ही एक बॅरिस्टरची बायको आहे आणि बघा हिच्या गळ्यामध्ये साधं मणी सुद्धा नाही. तरी पण रमाई कधी चिडायच्या नाही, कधी त्यांना राग यायचा नाही. त्या त्यांना म्हणायचं की माझ्याकडे तर एक मोठा दागिना आहे, जो तुम्हाला म्हणजे तुमच्या कोणाकडेच नाही, एवढा मोठा दागिना माझ्याकडे आहे. आणि खरंच होतं, कारण एवढ्या मोठ्या पदव्या घेणारा माणूस फक्त आणि फक्त बाबासाहेब होते, फक्त रमाईचे पती होते. असा कुठलाच डिग्र्या घेणारा पती कुणालाच मिळाला नाही. आणि म्हणून बाबासाहेब आणि रमाईची जोडी ही खरोखर म्हणजे एक अतूट प्रेम, अतूट विश्वास एकमेकांवर होता आणि अशी जोडी खरोखर शोधूनही मिळणार नव्हती. जेव्हा 1924 ला त्यांना 5वा राजरत्न झाला आणि 26 ला जेव्हा बाबासाहेब लंडनहून मुंबईला आले, तेव्हा त्यांचा शेवटचा मुलगा राजरत्न बाबासाहेबांना फार आवडायचा. त्याचं सुद्धा निमोनियानी निधन झालं आणि तेव्हा रमाई आणि बाबासाहेबांचा लाडका मुलगा गेला. तेव्हा बाबासाहेबांना फार दुःख झालं. गंगाधर, रमेश, इंदू, राजरत्न अशी 5 मुलं त्यांचे गेले. यशवंत तेवढा तो राहिला आणि 2-3 वर्षांनी असेच त्यांची मुलं जात होते आणि तरी पण अकाली मरण पावले आणि फक्त यशवंत हा एकटाच वाचला होता. तरी पण त्यांनी कधी ह्या दुःखाची झळ आपल्या पतीला पोचू दिली नाही. पतीच्या संघर्षात तिने व्यत्यय येऊ दिला नाही. एखादीने आता समाजात बघितलं तर एखादीचा एक मुलगा गेला तरी ती तुमचं सोडा सगळं, मुलं जाऊन राहिले, मग घराकडे लक्ष द्या म्हणून तगादा लावला असता. परंतु माता रमाईने असं केलं नाही. आपले एक मुलगा गेला म्हणून काय झालं, मग 4चे 4ही मुलं माता रमाईने आपल्या जमिनीत पुरले. अशा रमाईने अनेक मृत्यू पाहिले होते. आई वडील, सासरे रामजी, जिजाऊ, साहेबांचा भाऊ आनंदराव, आनंदरावांचा मुलगा गंगाधर, स्वतःची मुलं, असे त्यांनी अनेक मरणे पाहिले होते. परंतु सहनशील आणि कारुण्यमूर्ती रमाई ही कधीच स्वतःसाठी जगली नाही. जगली फक्त आणि फक्त आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी. अस्पृश्य समाजाचे जीवन प्रज्वलित करण्यात स्वतःच्या कुटुंबाची वाताहतीनं सहन केली होती. उपेक्षित समाजाला सन्मानित करण्यासाठी सृजनशील रमाईने आत्मसुखाचे बलिदान दिले होते. सुख म्हणजे काय असते हे बिचाऱ्या रमाईला समजलंच नाही. लहानपणापासून तर शेवटपर्यंत ती फक्त आणि फक्त समाजासाठी आणि कुटुंबासाठीच झिजत राहिली होती. जेव्हा 20 मार्च 1927 ला चौदार तळ्यातील पाण्याचा सत्याग्रह महाडला इथे झाला होता, तेव्हा रमाबाई म्हणाल्या की बाबासाहेब मी पण तिथे येते, या लोकांची व्यवस्था बघते, मला पण महाडला घेऊन जा. परंतु बाबासाहेबांनी रमाईला महाडला घेऊन गेले नाही. तेव्हा त्या महाडला जेव्हा 25 डिसेंबर 1927 ला
बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि त्यामुळे चिडून जाऊन हिंदू लोकांनी रायगड येथे त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला. ते बघून रमाईला फार चिंता वाटू लागली. त्यावेळेस पुणे कराराच्या वेळेस गांधीजी सुद्धा उपोषणाला बसले होते आणि तेव्हाही बाबासाहेबांना नेहमी खुनाच्या धमक्या येत होत्या. ते बघून बाबासाहेबांच्या जीवाशी काही होणार तर नाही याची रमाईला फार काळजी वाटत होती. बाबासाहेबांनी गांधीजींचे प्राण वाचविले होते. त्यामुळे 3 फरवरी 1928 ला जेव्हा बहिष्कृत भारताच्या अंकात बाबासाहेबांनी रमाईच्या त्यागमय जीवनाविषयी लिहिताना एक खंत व्यक्त केली होती की ती म्हणजे रमाईला पूर्णपणे मी अर्धा तासही वेळ देऊ शकलो नाही. दिवसाचे 24 तास असतात, त्या 24 तासापैकी 18 तास बाबासाहेब अभ्यास करायचे, त्याच्यापैकी अर्धा तासही मी देऊ शकलो नाही याची खंत मात्र बाबासाहेबांना होती. जेव्हा 1930 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला गेले तेव्हा रमाईची प्रकृती बरी नव्हती. त्यांना स्वास्थ्यासाठी किंवा थोडंसं हवा पलट करण्यासाठी त्यांना त्यांचे मित्र होते वराडे सर, त्यांच्याकडे त्यांनी पाठवले होते धारवाडला. तेव्हा त्या धारवाडला गेल्या असता तिथे वसतिगृह चालवत होते. त्या वसतिगृहामध्ये मुलं होते आणि ते सरकारी वसतिगृह असल्यामुळे सरकारी त्यांना अनुदान मिळालं नव्हतं. त्या 2-3 दिवस थांबल्या तिथे. मुलांचा चिवचिवाट त्यांना ऐकू यायचा, मात्र 2-3 दिवसापासून त्यांना त्या मुलांचा आवाजच येत नव्हता. तेव्हा त्यांनी विचारलं की का बरं मुलं खेळत नाहीये, मुलांचा आवाज येत नाहीये. तेव्हा त्यांनी सांगितलं वराडी गुरुजींनी की वसतिगृहाला सरकारी अनुदान मिळालं नाही, त्याच्यामुळे वसतिगृहातले धान्य संपलं आहे. तेव्हा स्वयंपाक नसल्यामुळे मुलं 3 दिवसापासून उपाशी आहेत. तेव्हा रमाईने त्या मुलांच्या जेवणासाठी स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या आणि पेटीतले दागिने काढून दिले आणि राशन अन्न पाणी घेऊन किराणा घेऊन आले आणि मुलांना त्यांनी स्वतः आपल्या हाताने जेवण बनवून दिलं. यामध्ये रमाईतील खरोखर प्रसंगावधान आणि तिचा निर्णय क्षमता सुद्धा आपल्याला दिसून येते. तिचं जगणंच हे इतरांसाठीच होतं. ती कधी स्वतःसाठी जगली नाही, स्वतःसाठी काहीच अपेक्षा तिच्या नव्हत्या. जशी मेणबत्ती जळते मेणबत्तीप्रमाणे स्वतः जळून पतीचा व इतरांचा संसार प्रकाशमान करणारी, समतेचा पाझर, जिव्हाळा व कल्याणाचं प्रतीक अशी ही माता रमाई होती. एका स्वागत समारंभामध्ये वराडे गुरुजींनी रमाईला बोलण्याची विनंती केली. तेव्हा ती म्हणाली की मी शिकले नाही, पण तुम्ही शिका, जातपात पाळू नका, असा नेहमी संदेश रमाबाई देत असत. त्या बायकांना सांगत की दारुडा नवरा असेल तर त्या दारुड्या नवऱ्याला तुम्ही घरात घेऊ नका, त्याला थोडस धडा शिकवा, त्याला दारूपासून दूर करा, असा सल्ला सुद्धा माता रमाई बायांना देत असत. एकदा रमाईला घेऊन बाबासाहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये लापी ह्या ठिकाणी फिरायला गेले होते आणि तेव्हा ते शिकारीला गेले असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली. तेव्हा त्या जखमेवर माता रमाईने हळद लावून दिली होती आणि जेव्हा ते लंडनला गेले तेव्हा त्यांनी ते पत्र पाठवलं की रमा 1932 ला गोलमेज परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये माझी सगळ्यांनी वाहवा केली आणि त्या सगळ्यांमध्ये मला मात्र तुमच्या सगळ्यांची आठवण येत होती, असं ते बाबासाहेब रमाईला सांगतात. कारण बाबासाहेबांवर प्रेम करणारे भरपूर लोक होते. त्यामध्ये 1932 ला जेव्हा बाबासाहेबांनी ग्रंथालयासाठी आणि रमाईसाठी दादर येथील हिंदू कॉलनीत एक राजगृह बांधले आणि त्या परेड चाळीतून रमाईने त्या राजगृहात प्रवेश केला. त्या राजगृहाच्या बांधकामासाठी मात्र रमाईने स्वतःचे सर्व दागिने विकले आणि शेवटपर्यंत हाल अपेष्टा, चिंता, दुःख, गरिबी यांच्याशी संघर्ष करता करता रमाई एवढी आजारी पडली, तिचे शरीर पूर्ण पोखरून निघाले होते. कारण रमाईला सकस आहार कधी भेटला नाही. ती कधी उपाशी राहायची तर कधी पाणी पिऊन राहायची. त्याच्यामुळे तिचं शरीर हे पूर्ण क्षीण होऊन गेलं होतं आणि त्याच्यातच त्यांची तब्येत ही खालावली होती. आणि क्षयरोगाने आजारी असताना माता रमाई थोड्याशा धार्मिक होत्या. त्यांना वाटायचं की पंढरपूरला जाऊन एकदा तरी विठोबाचं दर्शन घेतलं पाहिजे. तेव्हा त्यांनी बाबासाहेबांकडे आग्रह केला की साहेब, मला विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे, मला मंदिराच्या आतमध्ये घेऊन चला. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की रमा, जो देव आपल्या लोकांना मंदिरामध्ये आतमध्ये येऊ देत नाही, जो आपल्या स्पर्शाने विटाळतो, तो देव काय कामाचा? जेथे देवाचे दर्शनही घेता येत नाही तिथे कशाला जायचे? आपण स्वतःचे नवीन पंढरपूर तयार करू आणि जे त्या पंढरपूरला लाजवेल, जेथून समतेचे वारे वाहतील. नंतर बाबासाहेबांनी तेच नागपूर येथे जे दीक्षाभूमी
निर्माण केली. त्या दीक्षाभूमीच्या रूपाने मात्र नवीन पंढरपूर निर्माण केले. पण ते पाहायला सुद्धा रमाई जिवंत नव्हत्या. निश्चितच देवाला नाकारणारा हा प्रसंग म्हणजे क्रांतीचे खरे पाऊलच हो. आणि जेव्हा क्षयाची बाधा होऊन रमाईची प्रकृती एकदम क्षीण झाली, तेव्हा रमाईच्या मृत्यूसमयी मात्र बाबासाहेब तिच्या जवळ आले. एक दिवस आधीच ते आले, गोलमेज परिषदमधनं आले होते आणि औषधोपचार आणि सेवा शुश्रूषा करून बाबासाहेब फक्त इतका वेळ तिच्या जवळ राहिले. तेव्हा रमाईला एवढं छान वाटलं, की इतका वेळ ते मला देऊन राहिले आहे. तेव्हा तिला बोलता येत नव्हतं. त्या फक्त बघत होत्या बाबासाहेबांकडे शेवटच्या याच्यामध्ये. आणि जेव्हा त्यांनी बघितलं, की रमाईला मी काहीच करू शकलो नाही, ह्याच्याच दुःखामध्ये त्यांनी रमाईच्या डोक्याला तेल लावून दिलं. तिची सेवा करू लागले. तेव्हा 27 मे 1935 ला मात्र सकाळी 9 वाजता रमाई ह्या अनंतात विलीन झाल्या. आणि तेव्हा रमाईचे शेवटचे बोल होते, की साहेब, माझी आठवण काढून शोक करीत बसू नका. माझ्या 7 कोटी अस्पृश्य मुलांकडे लक्ष ठेवा. रमाई जगाला सोडून गेली त्या क्षणी बाबासाहेब धाय मोकळून रडू लागले. कारण इतक्या दिवसापासून ज्या 30 वर्षाची माता रमाईची सोबत होती, ती सोबत आता सुटलेली होती आणि बाबासाहेब एकटे पडले होते. त्यामुळे सारा आसमंत शोकसागरात बुडाला आणि बाबासाहेब ओक्साबोक्शी रडू लागले. मात्र त्यांनी म्हटलं, की नाही, मी आता एकट्याला कोंडून घेण्यापेक्षा किंवा मी दुःखाचं सारखं दुःख घेऊन बसण्यापेक्षा समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब लगेच सावरले आणि त्यांच्या 24 डिसेंबर 1940 ला बाबासाहेबांनी पाकिस्तान आणि भारताचे विभाजन हा ग्रंथ लिहून त्यात रमाईच्या अंतःकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा असे म्हणून रमाईच्या स्मृतीस त्यांनी तो ग्रंथ अर्पण केला. आणि त्यांच्या वनंत ह्या गावी त्यांनी त्या रमाई स्मारक बांधलं, त्याचं उद्घाटन केलं आणि तो दिवस म्हणजे समर्पण दिन म्हणून त्यांनी तो दिवस साजरा केला. अशा प्रकारे माता रमाईचा हा त्याग, संघर्ष आज आम्ही बघतो, की कुठली स्त्री एवढा संघर्ष करू शकत नाही. कारण आम्हाला एवढी सवय झालेली आहे, की आम्ही भौतिक सुखाच्या मागे लागलेलो आहोत. आम्हाला भौतिक सुख त्याच्याच मध्ये आहोत. सामाजिक काम करायचं, कारण आज आमच्या समाजामध्ये बघतो, सगळीकडे समाज हा सैरावैरा पडलेला आहे. जिकडे तिकडे सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. मग चळवळी चालवायच्या कशा? कारण माता रमाईचा त्याग, माता सावित्रीचा त्याग, माता जिजाऊचा त्याग, ह्या सगळ्या आमच्या स्त्रियांनी लक्षात घ्यायला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात, की समाजाची प्रगती हीच समाजातील स्त्रियांची प्रगती म्हणजेच समाजाची प्रगती. आणि म्हणून आम्हाला रमाईचा त्याग हा कुठेतरी आठवून आम्हाला आमच्या समाजासाठी फुल ना फुलाची पाकळी तरी आम्हाला करण्याची गरज आहे. कारण ह्या माऊलीसारखा त्याग करणं म्हणजे खूप मोठं मन लागते, जे मन फक्त रमाईकडे होते आणि म्हणूनच त्या एवढ्या कोटी लोकांच्या माता रमाई बनल्या. आणि म्हणूनच याच्यासाठी आम्हाला सुद्धा आज महिलांना सक्षम होऊन माता रमाई सारखं वागणं आम्हाला आज गरजेचं आहे. आज समाजासाठी थोडाफार त्याग करण्याची गरज आहे. नाहीतर आम्ही आमच्या घरच्या माणसाला मात्र काही करायचं नाही. जे बाबासाहेब होते तो बाजूच्या घरात, शिवाजी होतील बाजूच्या घरात, आमच्या घरात मात्र नको, अशी आज परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला ज्या माता रमाईनी जे काही ज्या पुण्याईने आम्हाला बाबासाहेब दिले, त्यांच्या त्यागामुळे बाबासाहेब मिळाले आणि बाबासाहेब नसते तर आम्ही काय होत असतो, ही सुद्धा आम्हाला आज जाणीव व्हायला पाहिजे. आणि म्हणून आज आमच्या महिलांमध्ये कुठे रमाई दिसते का, हे शोधावं लागेल. आणि याच्यासाठी मी माझ्या महिलांसाठी एक रमाई गीत इथे सादर करते. दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, तुमच्यातून आहे काशी कोणती रमा, तुमच्यातून आहे काशी कोणती रमा, संसारात सुख नव्हतं रमाईन पाहिला, भोळ्या मनाची होती उजतीन वाहिलं, संसारात सुख नव्हतं रमाईन पाहिला, भोळ्या मनाची होती उजतीन वाहिलं,
कुणावानी केला नाही पैसा जमा, कुणावानी केला नाही पैसा जमा, तुमच्यातून आहे काशी कोणती रमा. खटल्याच रांधल नाही न्यारी चूल मांडली, कधी नाही रमाबाई कुणा संग भांडली. चुकूनी कुणाला नाही मागली क्षमा, चुकूनी कुणाला नाही मागली क्षमा, तुमच्यातून आहे काशी कोणती रमा. दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, तुमच्यातून आहे काशी कोणती रमा, तुमच्यातून आहे काशी कोणती रमा. म्हणून आपल्याला आमच्यामध्ये रमाई दिसावी, रमाईचा त्याग आमच्या लक्षात राहावा, आणि म्हणून वारंवार रमाई आम्हाला नेहमी लक्षात राहावं, त्यांचे गुण, त्यांचं चरित्र आम्ही आत्मसात करावं, एवढंच मला इथे ह्या पेजवर माझ्या भगिनींना सांगावंसं वाटते. आणि आज मला बहुजन संघटक ह्या पेजवर राहुल खांडेकर सरांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खरोखर त्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.